खरं तर जी आर निघालेला आहे. तुम्ही ज्या गोष्टी मागण्या केलेल्या होत्या त्या आता पूर्ण झालेल्या आहेत. मात्र दुसरीकडे आता आज OBC साठीची उपसमिती जी नेमण्यात आलेली आहे त्यांची बैठक आहे आणि आपण पाहिलं की काल छगन भुजबळ असं म्हणाले की त्या जी आरमध्ये काही 2-3 शब्द आहेत ते आम्हाला अडचणीचे ठरणार आहेत भविष्य कालावधी, त्यामुळे आम्ही कोर्टात जाणार आहोत असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची ही बैठकसुद्धा आहे. कसं पाहता या बैठकीकडे? नाही, आता काय माहिती आहे का, त्यांना ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात गेलो नाही. ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस त्यांनीही आंदोलनं केली आमच्या विरोधात, काय वाटलं नाही. पण हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जी आर काढलेला, त्यामुळे तो चॅलेंज होऊच शकत नाही. ते कितीही बी तरफडू द्या, ते होऊ शकत नाही. पण आम्ही जर इतकं लढून मिळवलेलं असेल तर आम्हीसुद्धा 94च्या जी आरचे सगळे कागदपत्र काढायला लागलो. आता जशाल तसं वागावं लागणार आहे इथून पुढं आम्हाला. ठीक होतं, तुम्ही विरोधाला विरोध करत होते, ते लोकशाहीला धरून ठीक चालू होतं म्हणलो तर आम्ही मागतो ते विरोध करतात, आम्ही मागतो ते विरोध करतात, चालू होतं लोकशाहीप्रमाणे. पण ज्यावेळेस आम्ही आता आमचं रक्त जाळून रक्त सांडून आम्ही गोरगरिबांनी जी आर मिळवला आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा, तर तुम्ही त्याला चॅलेंज करणार म्हणजे आमच्या मुळावर उठणार. मग आता आम्ही तुम्हाला नाही सोडणार. मग आता जशाला तसं आम्ही तुमचा 1994चा जी आर त्याच्या विरोधात आम्हीही कोर्टात जाणार आहेत. आम्ही ते रद्द करायला लावणार आहेत, कारण ते 16% आरक्षण आमचं आहे ते आम्ही मिळवणार आहेत. आणि वरचं 2%सुद्धा उडवणार आहेत, 50%च्या वरचंसुद्धा. तुम्ही जसं खेळताल तसं खेळणार आहे. येऊन मागं नुसतं म्हणत होतं आम्ही चॅलेंज करू, वाटायचं नको जाऊ द्या, गरिबाच्या लेकराचं कशालाही करायचं. पण आता OBCच्या गरिबांचं वाटोळं करायचं ठरवलं आहे कुणी? भुजबळने. त्याने ठरवलं ना, आमचा चॅलेंज करतो म्हणजे आमचं वाटोळं करायला लागला. तर मग मी गरिबाला आणखीनही सांगतो OBCच्या की OBC बांधवांना त्याला समजून सांगा, त्याच्यामुळं तुमचं वाटोळं होऊ शकतं. तो जर आमचं वाटोळं करायला लागला तर 94चा जी आर रद्द होतो आणि तो आम्ही करणार आहेत. पुन्हा मग आता म्हणू नका, आमचं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही त्याला सांगा. तो नुसतं राजकारणासाठी वाटोळं करणारा माणूस आहे. OBCचं त्याने वाटोळं केलं, त्याने आमचा जी आर चॅलेंज केला, आम्ही 94चा त्यांचा 1994चा केलाच म्हणून समजा. आणि तो बाद होतोय हे आम्हाला पक्का माहिती आहे. आणि आम्हीसुद्धा आता कागदपत्र काढायच्या तयारीला लागलेलो आहे.